नमस्कार मित्रांनो, श्रीराज इलेक्ट्रिकल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही पाहताय माझ्या हातामध्ये एक रिले आहे. तो स्टार्टरचा रिले आहे. तर रिले वर्किंग कसा करतो ते आता बघणार आहे आपण. तर रिले आपण खोलून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये उजव्या साईडला एक NO आहे आणि डाव्या साईडला NC आहे. NC आहे की जो तो क्लोज कॉन्टॅक्ट म्हणजेच नॉर्मली क्लोज असतो, ते बघू शकता तुम्ही. आणि दाबल्यानंतर तो ओपन होतो. आणि उजव्या साईडला आहे तो NO आहे, तो नॉर्मली ओपन म्हणजे सध्याची परिस्थिती जी ओपनची असते, तर तुम्ही दाबल्यानंतरच तो क्लोज होतो. ज्यावेळी आपण मोटरला कनेक्शन करतो म्हणजे मेनची, ते बघू शकता वरचे जो 3 टर्मिनल आहेत, त्या 3 टर्मिनल मधून खाली एक थर्मल कॉन्टॅक्ट आहे. त्या थर्मल कॉन्टॅक्टमध्ये कॉपरचे 2 वायर रोल केलेले आहेत त्या पट्टीला, थर्मल कॉन्टॅक्टला. आणि ते फिरून नंतर पलीकडे एक कॉन्टॅक्ट आहे, ते पलीकडं शोल्डरिंग केलेलं दिसत आहे. रोल करून पलीकडे साईडला एक शोल्डरिंग केलेलं आहे. ते तिन्हीला पण तसंच केलेलं असते. ते खालच्या साईडला आहे, जसं की स्टार्टरला सापला जातो त्या साईडला ते पट्टी आलेली आहे. तर आता बघू शकता तुम्ही, हे सगळेच तिन्हीचं पण थर्मल कॉन्टॅक्टला तसंच केलेलं असते. आता तुम्ही बघू शकता तिन्ही पण पट्ट्या तशाच आहेत. आता इकडं जो आपला नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट आहे, जो रिले आहे आपला, तो आहे 13-22चा. तर आता आपण त्याला 18 वरती जर सेट केलं, तर ज्या वेळे 18 एम्पियर पेक्षा जास्त करंट या थर्मल कॉन्टॅक्ट मधून जाईल, त्यावेळे तो काय करतो, तिथे नॉब आहे, ते थर्मल कॉन्टॅक्ट म्हणजे आकुंचन आणि प्रसरण. ज्यावेळी एखादी वस्तू गरम होते त्यावेळी ते प्रसरण पावते, त्यावेळी काय करते, ते पट्टी वाकते म्हणजे थोडक्यात त्या नॉबला दाबते. नॉबला दाबलं की कॉन्टॅक्ट ओपन होतो. बघू शकता तुम्ही, ज्यावेळेला तुम्ही जो बंदचं बटन आहे ते प्रेस केल्यानंतर तो कॉन्टॅक्ट रिसेट होतो आणि पुन्हा पूर्वस्थितीत येतो. तर आता आपण क्लोज कॉन्टॅक्ट नंतर दाबल्यानंतरच मोटर चालू होणार आपले. तर तुम्ही ओपन ज्यावेळेला प्रेस करतोय आपण त्यावेळेस